या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील फेंडोडे येथे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शरद सहकारी साखर कारखान्याविरोधात ग्रामस्थांचा संताप अनावर झाल्याची घटना घडली आहे. कारखान्याकडून मळी मिश्रित व काळे पाणी परिसरातील नदीत सोडण्यात येत असल्याचा आरोप करत फेंडोडे सह शेजारील गावातील ग्रामस्थांनी थेट कारखान्यावर धडक मोर्चा काढत दगडफेक केली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. हातकणंगले तालुक्यातील नरंदे इथल्या शरद सहकारी साखर कारखान्याचे मळी मिश्रित पाणी फेंडोडे गावच्या ओढ्यामध्ये सोडले जात होते. यामुळे ओढ्यातील पाणी दूषित झाले होते. हे पाणी थेट वारणा नदीमध्ये मिसळत असल्याने फेंडोडे गावासाठी पिण्यासाठी वारणा नदीतून होणारा पाणी पुरवठाही दूषित झाला होता. त्याचबरोबर ओढ्यालगत असणाऱ्या सर्व विहिरी, बोर यांचेही पाणी दूषित झाले होते. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य तर धोक्यात आलेच होते, पण जनावरे शेतीचंही प्रचंड नुकसान होत होतं. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या वतीने शरद सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाला गेली 5-6 महिने झाले वारंवार मळी मिश्रित पाणी सोडू नये यासाठी निवेदन देण्यात आले होते. वारंवार पाठपुरावा करूनही कारखाना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज शरद सहकारी साखर कारखाना भव्य मोर्चा काढला. बेंडोडे ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी कारखान्यावरती शरद सहकारी साखर कारखान्यावरती आम्ही सगळे लोक एकत्रित जमलेलो आहोत. याच्या पाठीमागचं कारण म्हणजे वारणा नदीपात्रामध्ये कारखाना प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही या ठिकाणी मळी मिश्रित पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे गावामध्ये जलजन्य आजार पसरलेले आहेत. विहिरीचा, बोरचा पोत, पाण्याचा जो हे आहे स्रोत तो खराब झालेला आहे. पाणी अक्षरशः काळवंडलेलं आहे. अशा स्थितीत मनुष्याला आणि जनावरांना देखील पाणी पिणं योग्य राहिलं नाही. आणि मग ही वारंवार सूचना देऊनही कारखाना प्रशासन दाद देत नाही. या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी आणि आमच्या हक्काचं पाणी, स्वच्छ आरोग्यदायक पाणी आम्हाला मिळणं गरजेचं आहे, हा आवाज उठवण्यासाठी गावकऱ्यांच्या वतीने आम्ही सर्वजण या ठिकाणी कारखाना प्रशासनाला आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला हा प्रश्न विचारण्यासाठी आणि हे पाणी कसं वेळेत स्वच्छ होणं गरजेचं आहे हा प्रश्न विचारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. या ठिकाणी आम्हाला पोलीस प्रशासनानं सहकार्य केलंय, पण बाकीचा कारखाना प्रशासन असेल किंवा प्रदूषण नियंत्रक मंडळ असेल यांचं सहकार्य जे अपेक्षित होतं ते अद्यापही मिळताना दिसत नाही. जवळजवळ 2 महिने उलटले तरी देखील यावर कोणतीही कारवाई या ठिकाणी झालेली नाही. आणि अशा स्थितीमध्ये गावामध्ये कावीळ असेल किंवा इतर रोग असतील याचा साथ पसरलेला आहे मोठ्या प्रमाणात. हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे, कारण कारखाना जर अशा प्रकारे चालत राहिला तर तो आमच्या जीवितास धोका देणारा ठरेल, आमच्या आरोग्याचा प्रश्न उभारणारा ठरेल. आज अनेक लोक आजारी आहेत. आमच्या गावातील एक महिला कावीळच्या साथीमध्ये दगावलेली देखील आहे. जनावर देखील आजारी पडत आहेत. आणि मग अशा स्थितीमध्ये जर प्रशासन आणि बाकीचा जो कारभार आहे तो जर आमच्याकडे लक्ष देत नसेल तर ही दुर्दैवाची बाब आहे. आणि अशा या लोकशाही व्यवस्थेमध्ये आम्हाला कुठेतरी हा आवाज उठवणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी भेंडोडे ग्रामस्थांच्या वतीनं पोहोचलेलो आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्यासह हातकणंगले पोलिसांची फौज जलद कृती दल दाखल झाले. यावेळी माजी सरपंच काकासाहेब चव्हाण, विजय माने, हनुमंत पवार, संग्राम माने, नयूम पठाण यांच्या प्रतिनिधी मंडळाबरोबर कारखान्याचे कार्यकारी संचालक बाळासाहेब आवटी, तहसीलदार सुशील कुमार बेल्लेकर, प्रदूषण महामंडळाचे अधिकारी AR पाटील, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस अधीक्षक शरद मेमाने यांच्यामध्ये बैठक होऊन अखेर कारखाना प्रशासनाने पाणी बंद करण्याबाबत लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. TV नेक्स्ट साठी वडगावहून सतीश मोरे.